पाहता लोचनी सुख झाले ओ सागरी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा त्रिगुण आसार निर्गुण हे सार त्रिगुण आसार निर्गुण हे सार सारा सार विचार हरि पाठ निर्गुण हे सार
अव्यक्त निराकार नाही जाकार अव्यक्त निराकार नाही जाकार होई चराचर हरी भजे हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा पुण्याची गणना पूर्ण ज्ञानदेवा झाली रामकृष्ण मणी ज्ञानदेवा झाली रामकृष्ण मणी अनंत जन्माने पुण्य होय ज्ञानदेवा झाली रामकृष्ण मणी ज्ञानदेवा झाली रामकृष्ण मणी अनंत जन्मोनि पुण्य होय हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा पुण्याची गणना कोण विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई शूटिंग कर निर्गुण हे पुन्हा त्रिगुण
हरी मुखे म्हणा, 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 हरी मुखे म्हणा. हरी मुखे म्हणा, 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 हरी मुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी, हरी मुखे म्हणा, 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 हरी मुखे म्हणा. पुण्याचे त्रिगुण असार निर्गुण हे सार, त्रिगुण असार निर्गुण हे सार, सारासार विचार हरिपाठ. सगुण निर्गुण गुणाचे अगुण, हरिबीन मन व्यर्थ जाय. अव्यक्त निराकार नाही जाकार, जेथुनी चराचर हरिशी भजे. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी,
ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण म्हणे अनंत जन्मोनी पुण्य होय. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. विठ्ठल 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 पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संतांचे या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. त्रिगुण असार निर्गुण हे सार सारासार विचार हरिपाठ. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. आजच्या सेवेचा अभंग माऊलींचा असून परिचयाचा आहे हरिपाठ. सर्वांच्या हरिपाठ सोपा वाटतो पण वास्तविक तो सोपा नाही. हरी अक्षर सोपे आहेत, म्हणणंही सोपं आहे, पण ते सतत मुखात येणं फार अवघड आहे. जयांचे आवाचे पुढा भोजे नाम नाचत असे माझे, जे जन्म सहस्ती ओळगीचे एक वेळ मुखाशी यावे. बहुता सुकृताची जोडी हे सगळं तुम्हा आम्हाला माहीत आहे. आम्ही सगळे सांप्रदायिक शिस्तीतून जाणारे लोक आहोत. अभिमान असावा याचा धरण अभिमान करीना तुले जतन. आणि हरिपाठाच्या निमित्तानं उत्सव आहे, सेवा सुरू आहे, पुरुषोत्तम महिना आहे, पवित्र आहे. ज्ञानोबा यांच्या हरिपाठावर बोलण्यासारखं सामर्थ्य मला त्यांनीच सांगावं, कारण लिहिणारे आहेत ते काही सामान्य नाहीत. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. त्यांनी काय हेतू ठेवून लिहिलं असेल, त्यांना नेमकं साधायचं काय आहे ते त्यांनाच ठाऊक. आम्ही फक्त म्हणत राहूया, वाणी पवित्र करूया, देह पवित्र करूया. एक दिवस जीवदशा बाधित होऊन महाराज आम्ही मुक्त होऊया. पवित्रत्व देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ. सदैव अच्युत वदन हीच परमार्थाची अंतिम भूमिका आहे. आम्ही भक्त आहोत, उपासक म्हणून जगायचं आहे. साधक दशा यायलाच पाहिजे, पण उपासनेसाठी आम्हाला एक उपास्य दैवत आहे. त्या दैवताची किंमत आम्हाला कळावी, त्याचं वैभव कळावं आणि असा उपास्य उपासक भाव टिकावा. तो ज्ञानमार्गातूनही कळावा आणि प्रेमातून तो तसं सतत असा चालवता यावा. याच्याकरता आमच्या संतांनी जन्म घ्यायला लागला तरी हरकत नाही, पण सदैव मी काय करेन, सेवाच करेन. घेईन मी जन्म याला. आम्हाला मुक्त व्हायचं नाही. मुक्ती कळते पण मुक्त व्हायचं नाही. कारण परमार्थाला दोन प्रतिबंध आहेत मोठे, एक धनसंपदा आणि एक मुक्ती. मुक्ती काय करते, परत जन्म घेऊ देत नाही. कारण वृत्तीच परिपूर्ण बाधित झाल्यानंतर मग देह तादात्म्य नाही, देहच नाही, मग परत जन्म कोणता. आणि मग धनसंपदेत अडकलेला मनुष्यही देवाकडे येऊ शकत नाही. म्हणून एक धनसंपदाही नको आणि हे मुक्तही व्हायला नको. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे. म्हणजे हा तुकोबारायांना निषेध करतात ते बरोबर आहे, पण त्यांना प्राप्त आहे, कळालेलं आहे, मुक्ती कळालेली आहे, त्यांना जाणीव आहे. आणि मग असं कळवून त्यांनी निषेध केलेला आहे. म्हणून आम्ही हरिभक्तांनी देवाची सेवाच करायची हा वसा घ्यायचा आहे, पण ज्ञाना वाचून मात्र भागत नाही. आम्हाला ज्ञानही व्हावं लागेल, असंही बोलावं लागतं. होत वगैरे काय नाही, व्हायचं तेच होतंय. शेवटला काय मुक्त होतंय ते ज्यांना झालंय त्यांना ठाऊक, ते काय सांगायला आले नाहीत. आणि आम्ही सांगतोय ते मुक्त झालेले. मोठी अडचण आहे परमार्थात की जो अनुभवाच्या अंगानं अनुभवरूप झालेला आहे तो सांगायला उरत नाही, आणि जो सांगतो तो वृत्ती तादात्म्यात देह तादात्म्यात सांगत असल्यामुळं तो तसा झालेला नाही. मी ब्रह्म झालो म्हणणारा काहीच नाही असं ज्ञानोबा आहे म्हणतात. आम्हाला हेतू इतकाच असं पटवून घ्यायचं की परमार्थ हा बोलण्याचा आहेच, पण ठराविक हद्दीपर्यंत. सांगण्याचा आहे ठराविक हद्दीपर्यंत, कळण्याचा आहे एक ठराविक हद्दीपर्यंत. मर्यादा ठरलेल्या आहेत, त्याच्यापुढं परमार्थात बोलणं नाही. बोलणं तिथं निषेध आहे, तिथं सांगणं निषेध आहे, ऐकणं निषेध आहे. हे होणारं ज्ञान आहे. प्रत्यक्ष इंद्रियाने होणाऱ्या ज्ञानाचा आणि ब्रह्मज्ञानाचा काडीचा संबंध नाही. म्हणून ब्रह्मज्ञान होतं असं एक म्हणावं लागतं. म्हणून आत्मदर्शन, आत्मसाक्षात्कार असे शब्द आहेत आपल्यामध्ये. वास्तविक दर्शन हा डोळ्यानं होणाऱ्या
वस्तूविषयी बोललं जातं. आत्मा तसा दिसत नाही, मग आत्मा अनुभव म्हणावं म्हणतात. मग अनुभव घेणाराच अनुभूतीपासून वेगळा उरत नाही. मग सांगायचं कोणी अनुभव म्हणून काहीच म्हणायचं नाही. काहीच जेत नाही तो प्रकृतीचा भरता पाहिजे. निरुपाधिक असं एक तत्व आहे. त्या तत्वाला एकदा जाऊन झोंबलं, तत्वरूप झालो की परत काही उरत नाही. आणि असं एक निर्विशेष स्वरूप आपल्याला कळावं, त्याची अनुभूती यावी, याच्याकरता सगळ्या संतांनी खटाटोप केलेला आहे. म्हणून आमच्या संतांनी स्वच्छ स्पष्ट असा अगदी शॉर्ट छोट्या महाराज कमी शब्दात आम्हाला परमार्थ सांगितलेला आहे. पण आता झालं आहे काय, लिखाण भरपूर असल्यामुळं पुस्तकांचा गराडा झाला आहे ज्यादा. कोणतं वाचावं आणि कोणतं नको हीच मोठी अडचण झालेली आहे. म्हणून आम्हाला जवळचा राजमार्ग संतांनी जसं सांगितलं आहे त्यांच्यावर विश्वास ठेवूया की करू सत्ता सर्वा ठाई वसो निकटपायी. तुकोबाराय आहे म्हणतात की संतांच्या जवळ बसल्यानंतर तो ईश्वर प्राप्तीचा मार्ग कळतो. म्हणून आम्हा तुम्हाला सगळ्यांना घेऊन जाणारा एक राजमार्ग नामचिंतनाचा आमच्या संतांनी काढला. आणि त्याच्याकरता प्रायश्चित्त वगैरे काही घ्यायची गरज नाही. प्रायश्चित्तान्यशेषाणी तपकर्मात्मकानि वै या आणि तेषां अशेषाणां कृष्णानुस्मरणं परम. कमी जादा झाले काय? प्रायश्चित्त घेण्यासाठी सुद्धा महाराज नामाशिवाय पर्याय उरलेला नाही. नामच एक असं मोठं साधन आहे. जहाज तारू भवसागरीचे उच नीच अधिकार. उगाच किती दिवस स्वतः वल्ह मारत बसायचं, त्याच्यापेक्षा एक जहाज आहे. जहाज पृथ्वीपती केली ख्याती अद्भुत. कोण या पुरुषार्थाची गती आणि येला हतोहाती. जहाज पृथ्वीपती केली ख्याती अद्भुत. पुंडलिकरायाने हे जहाजच आणलं आणि आम्हाला सगळ्यांना मुक्त करायचा काय केला, एक महाराज ठेकाच घेतला म्हणूया. आणि पुंडलिकांच्या कृपेने आम्ही सगळे मुक्त होऊ, कारण आम्ही त्या वाटेवर आरूढ आहोत. म्हणून प्रत्येकाने अशी आपली जाणीव करून घ्यायची, मी वारकरी आहे, मी अद्वैत तत्त्वज्ञानाचा अंगीकार केलेला आहे, मला नामचिंतनाची जोड द्यावी लागेल. आणि एक दिवस आम्हाला आले हो संसारा तुम्ही एक मुक्ती मार्ग हळूच धरा. हळूच म्हणजे धसमुसळेपणानं नाही, गडबड करायची नाही, तसं तरी धरसोड वृत्तीनं जायचं नाही, हळूच धरायचा. विचाराच्या बळावर आस्ते 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 प्रगती करत जाऊया. आणि मग ते सांगताना आम्हाला मग प्रत्येक अभंगातून माऊलीने पायापायाला उपदेश करत करत आणलं. सार काय आहे मानवी जन्माचं, कर्तव्य काय, इथे कर्तव्यता काय, तर मुक्त व्हायचं आहे. हे मिळालेलं शरीर सुढाळ ढाळाचे मोती, अष्टांगे लवे ज्योती, जया होय प्राप्ती तोची लाभे. हातीचे निधान जाये मग तू करशील काय, पोळली यावरी हाय निवू पाहे. भाजल्यानंतर फोड उठल्यानंतर हा म्हणण्यात काय अर्थ आहे? हातीचं निधान एकदा दिवा गेल्यानंतर मग अंधारात चाचपडत बसण्यात काय अर्थ आहे? तसं पाणीदार मोत्यासारखं शरीर मिळालेलं आहे. हे शरीर जर आम्ही उगाच भजी वडं खायतच फिरलो, मिळते फुकट म्हणून आपल्या कुठंतरी कशासाठी तरी 4 पैशासाठी राबत बसलो आणि जर याच्या मुक्ततेसाठी नाही विचार केला तर महाराज इंद्रिय काय बहिर्मुखच आहेत. ब्रह्मदेवाने याची धाव बाहेरच ठेवलेली आहे, ही कधीही मागं वळून आणता येणं शक्य नाही. ज्यांना आणता आली त्यांची चरित्र झालेली आहेत. म्हणून खरा परमार्थ हा जगण्यासाठीचा आहे. एका उपदेश म्हणून सांगतोय असं नाही, सांगायचं आहेच, पण सांगता सांगता एक दिवस असा आम्हाला देखील अनुभव आला पाहिजे. ते असं म्हणजे नाटकात किंवा सिनेमात असं काम करतात, ते काम केल्यानंतर त्या चरित्राशी तो अभिनेता काय होतो, एकरूप होतो. मग तुकोबारायांचं चरित्र विष्णुपंत पागणेसांनी केलं, त्या सिनेमात ते महाराज विदेही झाले. असा एखादा भेटेल. नरसिंह मेहतांचं काम केलं गुजरातातल्या एका नाटक कंपनीत, त्या नाटक कंपनीतला जो नट होता तो नट शेवटी विदेही अवस्थेलाच गेला. अशी क्वचित उदाहरणं आहेत. तसं आम्ही देखील एक दिवस कीर्तन सांगता 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 ब्रह्मरूप व्हायला पाहिजे. आता बाळूमामांची मालिका केली, मामांच्या मालिकेत ज्यांनी काम केलं त्यांच्या लोक पाया पडायला जातात का आदमापूरला येतात? मग हे असा रोल करायचा काय, जगाय पाहिजे. बाळूमामा जगले म्हणून आम्ही सगळी तिकडे पाया पडायला जातो. तशी जगणारी मंडळी आपल्या वारकरी संप्रदायात फार थोडी होऊन गेली. दांडेकर मामा, जोगबा महाराज होऊन गेले, बंकटस्वामी होऊन गेले, ही सगळी वैराग्यवान महात्मे होऊन गेले. लक्ष्मण बुवा, इगतपुरीकर, मारुती बुवा, गुरव, आपले दांडेकर मामा, ही सगळी नावं का घ्यावी लागतात त्यांची महाराज? वैराग्यासाठी. योग्य त्यावेळी त्यांनी संसाराचा त्याग केला. मनात कोणताही मोह आसक्ती
काहीही ठेवलं नाही आणि असं निरामय शुद्ध जीवन जगले, मोजकं जीवन जगले. आणि मग त्यांनी पांडुरंगा व्यतिरिक्त कशालाही फारशी प्रधानता दिली नाही. म्हणून आपल्या जीवनात एक पांडुरंगालाच महात्म्यामध्ये असावा. पांडुरंग सोडून इतर कोणतीही गोष्ट फारशी महत्त्वाची नसावी. म्हणून सार काय आहे तर इथं आल्यानंतर देव जाणायचं आहे, हे सार आहे. जाणण्याकरता चांगलं शरीर दिलेलं आहे, आम्हाला माध्यम चांगलं दिलं आहे की पाहून ठाव नरदेह. मनुष्य शरीर देव मिळवता येतो. बरं, वशे मध्यभागी देव शरीरा, या शरीरातच देव मध्यभागी आहे, दुसरीकडे कुठं जायची गरज. म्हणून खऱ्या देवाची जोपर्यंत ओळख होत नाही तोपर्यंत आम्हाला संत काय अजिबात असं हलक्यावर सोडत. कारण त्यांना अशी चीड आहे महाराज, एरवी स्थूल दृष्टी मूळ माथे जाणती किरदृढ परती जाणण्याची जाणणे आड रिगुणी ठाके. देवाला व्यापक रूपाने बघण्यात जे वैभव आहे ते स्थूल दृष्टीत का बरं बघावं. त्या देवाला माप नाही, अमाप देव आहे, जो मापता येत नाही त्याला मापात का बरं घालावं. तया उमपा मापका सुवावे मग अव्यक्त अव्यक्त का मानावे सिद्ध असता निमावे साधनवरी. मूळचा देव जवळच आहे, जवळी असता जगत जीवन का धांडोळी शिव. म्हणजे निर्गुण देव इतका सरळ आणि जवळ असताना आमच्या लोकांनी ताईत पदकं बिल्ल प्रतीक सूत बांधायचं, गळ्यात वेगवेगळे फोटो धारण करायचे. पंढरपूरच्या ठिकाणी महाराज चंद्रभागेत आंघोळीला गेलं तर काय काय सगळं पाण्यात तेच वाहून आलेलं दिसतं. तुळजापूरला जावा, त्या करंडिया फणी ताटवाट तेल असलंच आहे सगळं. आदमापूरला आलो आता भंडाऱ्याखेरीज काय नाही. म्हणजे ही रेलचेल दिसून येते. म्हणजे ह्यात देव आहे म्हणायचा का नेमका देव हे सोडून कुठं वेगळा असला पाहिजे. हे करू नये असं नाही, पण इतका देव खाली आला की त्यातला मग फोटो फुटला तरी आमची लोक लगेच भितात. आता देव माझं काहीतरी वाईट करतो का. महाराज जी वस्तू तयार करतानाच तो करणाराच म्हणतोय, कारण त्यांना आधी हात आवरूनच मोळे मारलेले असतात. तर ती फुटायच्या आधीच त्यानं तो आम्हाला दिलेला असतं. जी गोष्ट फुटणारीच असते मुळात, ती फुटली तर काय एवढं होणार आहे. म्हणून स्थूल दृष्टीनं बघू नये. ज्या देवानं धरणी धरलेली आहे त्या देवाला आम्ही काय बरं बसाय देणार. ज्या देवानं हे सप्तसमुद्र निर्माण केले त्याला आम्ही वाटेनं कसं काय पाणी घालणार. हे पटतंय काय. म्हणजे परापूजा केवढी मोठी आहे, देव केवढा आमचा व्यापक आहे. म्हणून ज्ञानोबारायांना सांगावं लागलं. तुकोबाराय म्हणता संकोचोनिकारे झाला लहान घे अपोषण ब्रह्मांडाचे. म्हणून जेवढं जेवढं त्रिगुणानं व्यापलेलं आहे तेवढं संकुचित आहे, आणि जेवढं निर्गुणात अंतर्भूत झालेलं आहे तेवढं व्यापक आहे. म्हणून आपण संकुचित जीवन जगायचं का व्यापक जीवन जगायचं. व्यापक आपलं सार तत्व आहे आणि संकुचित आहे ते महाराज देहभावाला धरून आहे. उपाधीतलं जीवन आहे ते जीवन दुःखदायी आहे. म्हणून आपण केवढे मोठे आहोत महाराज. चिदाकाशीचा रोहिणीपती, की अगदी चिदाभासा म्हणजे चिदाकाशात एखादा गरुड आकाशात झेप घ्यावा तसं आम्ही देखील या मला हृदय आकाशात एवढ्यातच नाही राहायचा. चिदैक भावात बुडी द्यायची, एवढा मोठा आम्हाला प्रवास करायचा आहे. म्हणून ज्ञानोबाराय आम्हाला पटवून देतात की तुम्ही आम्ही जे त्रिगुणात व्यवहार करत आहोत ते त्रिगुण सगळे आसार आहेत, निर्गुण काय आहे सार आहे. आणि मग ह्या सार आसार याचा जर आम्ही तोलमाप केलं, मोजमाप केलं तर यात एक हरी हे नामस्मरण आहे त्याचाच पाठ मात्र आम्ही केला पाहिजे. कारण त्रिगुण मुळातच म्हटलं की त्रि म्हटल्यानंतर तीन गुण हा शब्द बांधणे या नावानं आलेला आहे. बंधन म्हणजे गुण. मग ते गुण नेमके तीन आहेत, सत्व रज आणि तम. हे तीन गुण मुळात मायेचे आहेत. माया म्हणजे स्फुरण झालेली शुद्ध जाणीव, मुळात एक परब्रह्म तत्व आहे. अशी एक शास्त्रानं आम्हाला बांधणी करून दिली. वास्तविक हे लिखित तत्वज्ञान आहे, पण याचा अनुभव प्रत्यक्ष घेतलेले जे महात्मे आहेत त्यांनी हे काय घेतलेलं आहे, लिहून दिलेलं आहे. मूळ ब्रह्मतत्व आहे. ब्रह्मतत्वाला एकटं करवेन असं झालं म्हणून त्यांनी काय केलं, एकोहम बहुश्याम, मी बहु व्हावं, प्रजा व्हावी, उत्पन्न व्हावं, माझ्यापेक्षा मला जाणणारी चार लोक व्हावी. म्हणून त्याच परब्रह्मतत्वाजवळ एक संकल्प झाला आणि तो संकल्प म्हणजे मूळ माया. आता ती मूळ माया शुद्ध आहे. ज्यावेळी त्या मायेमध्ये गुणाचा अंतर्भाव झाला त्यावेळी ती गुणमाया झाली. तिच्यात हे तीन गुण आणि मग गुणमायेनंतर ती जडमाया झाली. म्हणजे माया म्हटल्यानंतर त्यात तीन गुण आलेच. तिलाच अज्ञान असं म्हणतात, तिलाच प्रधान, प्रकृती, शक्ती, अविद्या अशा अनेक नावं आली. काही असे नका, पण मायेमध्ये हे तीन गुण अंतर्भूत आहेत. आणि मग मायेनं सोडला नाही असा एकही पदार्थ या पृथ्वी तलावर न तदस्ती विना
न तदस्ति पृथिव्यां वा दिवि देवेषु वा पुनः सत्वं प्रकृतिजैर्मुक्तये यदेभिः स्यात् त्रिभिर्गुणैः. ज्ञानोबराय म्हणतात की प्राणी तव स्वभावे अनादिमाया प्रभवे त्रिगुणाची जग वेवळल्या हाती ते तर दोन गुण खाचती एक धरी उन्नती आणि मग तयाऐंशी होती रती जीवाची या वृत्त्याऐंशी मन धरती मनाऐंशी क्रिया करती केल्यावरी वरिती मरोणी देहे बीज मोडे झाड होय झाड मोडे बीजी समाय 80 कल्पकोटी जाय परी जाती न नशे. म्हणजे केवढा गुणाचा त्यांनी प्रभाव सांगितलेला आहे. प्रत्येक जण या 3 गुणात अडकलेला आहे. गुणी देवात्री लाविली गुणी लोकी त्रिपुटी पाडली चतुर्वर्णा घातली सिना निवळी गे. आमच्यामध्ये 3 देव जे मोठे सांगितले ब्रह्मदेव भगवान विष्णू परमात्मा आणि महेश हे तिन्ही 3 गुणाचे अधिष्ठाते आहेत. त्यांच्या पत्नीसुद्धा तशाच आहेत बघा. रजोगुण आहे सरस्वतीकडं आहे सत्वगुण आहे रजोगुण आहे सावित्री मातेकडं आपल्या पार्वतीकडं आहे तमोगुण आणि सत्वगुण आहे रजोगुण आहे लक्ष्मी मातेकडं. त्यात सत्वरज तमसत्व अशा जोड्या जोडवलेल्या आहेत. नुसता तमोगुण फक्त भगवान शंकराच्या आणि पार्वतीच्या वाटणीला दिलेला आहे. कारण सगळ्या जगाचा प्रलय करायचा म्हटला तर नुसता एकटा नाही चालणार. महाकालीही पाहिजे म्हणून तीही शुद्ध तमोगुणी आणि भगवान शंकर तमोगुणाच्या अधिष्ठाते आहेत. म्हणून शिवश्याम तमोगुणी असं वर्णन केलं नाथबाबांनी. म्हणजे असं का आता वास्तविक ते गुणात आले तर गुणाचा त्यांना काय लागत नाही महाराज मळ लागत नाही. हे 3 गुणाचे देव सगळं जग इंद्रादिक जग 3 गुणानं बांधलेलं आहे. तुम्ही आम्ही 3 गुणानं बांधलेलं आहोत. हा शास्त्रीय दृष्टीनं विकास झाला असं म्हणावं पण विकास आहे तो खाली उतरत उतरत आला. जाईच्या फुलाचे उमलणे ते चितयाचे सुकणे. फुल उमललं त्याचा विकास झाला म्हणायचं का सुकत्याकडे चाललंय म्हणायचं सुकण्याकडे चाललंय. तसा मायेचा महाराज ज्यावेळी प्रभाव सुरू झाला त्यावेळी ती माया 3 गुणात आली. 3 गुणाने हे जग व्यापलं. त्यात ज्या ज्या अंशी आपल्याला कळतं तो सत्वगुण जिथं काही हालचाल प्राण दिसतात चंचलपणा तो रजोगुण आणि जिथं जडमडता आहे निष्क्रियता आहे जिथं स्थिर राहतं त्याला तमोगुण म्हणायचं. ब्रह्मांडातही अशीच व्यवस्था आहे. जी दगडं वगैरे आहे ती स्थिर आहे. काही हालचाल वारा वगैरे दिसतं हे रजोगुणाचं लक्षण आहे चंचल आहेत. आणि जिथं काही कळण्याच्या गोष्टी आहे सत्वगुण ज्ञान होणारं जे आहे होतं ज्याला कळतं तो सत्वगुण. मग ब्रह्मांडातही असं कळतं पशुपक्ष्यांना सुद्धा कळतं आहार निद्रा भय माहिती हे सगळं कळणं गुणाचंच आहे. आणि आमच्यासुद्धा पिंडामध्ये आम्हाला मी आहे याची जाणीव आहे याला सत्वगुण म्हणावं. काहीतरी हालचाल क्रिया आम्ही करतो श्वासोश्वास घेतो डोळे उघडतो हातवारे करतो हे सगळं रजोगुणाचं. आणि ज्यावेळी गाढ झोपतो त्यावेळी तमोगुण म्हणायचं. तमोगुण असल्याशिवाय आम्ही झोपणं शक्य नाही. रजोगुण असल्याशिवाय हालचाल शक्य नाही आणि सत्वगुणाशिवाय कळणं शक्य नाही. मग हे 3 गुण आम्हाला नको काय व्यवहाराकरता पाहिजेत. व्यवहाराकरता 3ही गुण आपल्याला पाहिजे पण त्या गुणात व्यवहार करून आपण गुणाला न सांभाळता गुणाच्या महाराज व्यतिरिक्त अलिप्त राहता आलं पाहिजे. गुणाच्या बंधनाखाली राहायचं नाही. गुणांना आमच्यावर अतिरेक करायचा नाही. आम्ही गुणांना मात्र वापरायचं आणि त्यापासून अलिप्त राहायचं असे कळवून घेऊन महाराज आम्हाला बाजू काढून जाता येतं. म्हणून 3 गुणांत न अडकता त्रैगुण्य विषया वेद आणि त्रैगुण्य भव अर्जुनाला देखील देव सांगतात हे सगळे वेदाधिक सगळे मार्ग गुणातूनच सांगितलेले आहेत. अर्जुना तू मात्र काय हो गुणातीत हो यामध्ये अजिबात अडकू नको. म्हणून या त्रिगुणात न अडकता बाहेर पडणं हेच सार आहे. यात व्यवहार करायचे पण अजिबात मळ लावून घ्यायचा नाही. म्हणून त्रिगुणानं जेवढं व्यापलेलं आहे तेवढं सगळं कसं आहे महाराज यालाच स्वभाव असं म्हणतात. जगाचा एक स्वभाव ईश्वराचा एक स्वभाव आहे आणि जीवाचा एक स्वभाव आहे. जीवसुद्धा तसंच वागतात. सत्वगुणी आहे तो सत्वगुणी वागेल रजोगुणी आहे तो रजोगुणी वागेल. म्हणून कुणी असं म्हणत बसायचं नाही तो असा वागला ती अशी वागली ती असं अजिबात नाही. मला असं समजून घ्यायचं त्याच्या अंतःकरणात तसा गुण आहे आणि तो गुण त्याला तसा प्रेरणा देतो. म्हणून स्वभावाकडनं माणसाकडे बघायचं का स्वरूपाकडनं बघायचं. मग जे भेटे ते मानिजे. मग एखादा मनुष्य जर तमोगुणानं शिव्याशाप देत असेल तर महाराज स्वरूपाकडून तो नारायणच आहे असं म्हणायचं पण स्वभावात मात्र त्याच्या अडकायचं. त्याचा स्वभाव जर विसंगतीचा असेल तर महाराज त्याला टाळावं लागेल. कुसंगतीचा असेल तर अजिबात त्याच्या वाऱ्याला सुद्धा उभारायचं.
आणि मग संगती करण्यायोग्य असेल तर मग संतांचे संगती मनोमार्ग गती. चांगला असेल सज्जन तर त्याच्या संगतीला बसायला काही हरकत नाही. म्हणून प्रत्येक जीवामध्ये हे 3 गुण वर खाली असे होत राहतात. 2 दबतात, 1 वर येतो, 1 खाली जातो. हे सदैव तिन्ही गुण जातात असं कुणाचंच नाही. गुणातीत पुरुषाला सुद्धा हे बाधित अनुवृत्तीनं छळतातच. काही असो, त्रिगुणातीत व्हायचं आहे, बरोबर आहे. गुण मात्र सोडता येणार नाहीत, गुण मारता येणार नाहीत, गुण टाकता येणार नाही. फक्त त्याचं अतिक्रमण मात्र आपल्यावर घालवता येईल. म्हणून अर्जुन तो गुणातीत हो असं पाहायला सांगतात. कारण हे माऊलींचं सांगणं असं आहे, जेवढं त्रिगुणाचं आहे तेवढं दुःखदायी आहे. जड जग सगळं तमोगुणाचं आहे. हालचाल करणारं सगळं काही तुम्हाला स्थावर जंगम दिसतं ते सगळं रजोगुणानं बनलेलं आहे. त्याला प्रवाह आहे, झाडं वर वाढतात, नद्या पुढं धावतात, प्रत्येक गोष्टीला प्रवाह आहे. आणि प्रवाह आहे तिथं काहीतरी हालचाल आहे, हालचाल आहे तिथं प्राणशक्ती आहे. हवेशिवाय प्राणाशिवाय चंचलतेशिवाय व्यवहार होणार नाहीत. आणि मग व्यवहार नाही झाले तर मग जग चालणार नाही. आणि मग जिथं काही कळण्याची व्यवस्था आहे ते कळणं मात्र सत्वगुणाचं आहे. सत्व आता कळवून घेण्याची एक वृत्ती आहे, ती काय आहे? गुण आहे. म्हणून सत्वं सुखे संजयती रजक कर्मणे भारत ज्ञानमावृत्य तूत महाप्रमादे संजयत्युत. अगदी सोप्या भाषेत आम्हाला देवाने श्लोकबद्ध करून सांगितलं. सत्व सुखाला करणं आहे, रजगुण कर्माला करणं आहे आणि तमगुण प्रमादाला करणं आहे. आळस, निद्रा, निष्क्रियता तमगुणाचं लक्षण आहे. म्हणून इथं सगळे जे संसारात राबलेले लोक आहेत ते सगळे फोल अशा व्यवहारात राबत आलेले आहेत. रावणा इतका वैभवान व्यवहार केला तरी तो फोलच ठरेल. इंद्रासारखा राजा जरी त्रैलोक्याचा झाला तरी तो फोलच ठरेल. आणि इथं याच्या पलीकडे जाणारा मात्र सार जो आहे त्यानं ज्याचा स्वीकार केला तो मात्र भगवंताच्या योग्यतेचा होईल. म्हणून इथं सगळ्या संतांनी तुकोबाराय तर अगदी सहज सांगतात, फलकट तो संसार, 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 येथे सार भगवंत, येथे सार भगवंत, येथे सार भगवंत, येथे सार भगवंत, ऐसे सार येतो जना, ऐसे जाग येतो जना, ऐसे सार फलकट तो संसार, येथे सार भगवंत, येथे सार भगवंत, येथे सार भगवंत, फलकट तो संसार, येथे सार भगवंत. सार म्हणजे नित्य राहणारी गोष्ट, सत्य. सत्य तरी काय? काल, आज आणि उद्या एकसारखं राहणारी गोष्ट. अगदी ते काय झालं आमच्या शास्त्रीय भाषेत संतांनी सांगितले सोपं, तिची केली त्यांनी व्याख्या. व्याख्येतले शब्द इतके अवघड आहेत की पहिलं सोपं आहे तेच अवघड होऊन बसलं आहे आमचं. इतकं सत्य त्यांनी सरळ सांगितलं. सत्य आणि काय मराठी सांगायचं? खरं. सत्य साच खरे नाम विठोबाचे. आता ते बरं म्हणजे आणि काय? बरवे, बरवे, बरवा असं पुष्कळ महाराज संतांनी केलं आहे. संतांच्या इतके मराठीचा अभ्यास कोणी केला नसेल, पण काय सांगावं, मनोगत त्यांच्या मनात जो अर्थ आहे तो मात्र त्यांच्या कृपेशिवाय कळत. मग आता घेतानाच असं मनोगत व्यक्त करावं. तुकोबारायने हा मग मला कळवून द्यावा. एक तरी ओवी अनुभव पारायण व्हावीत नाही असं नाही मी काही
चेष्टा सांगते असं नाही महाराज. पारायण हे प्रमुख काय, नारायण प्रमुख, पारायणाचा हेतू. नारायण नारायण हे खरं पारायण काय, ओव्या वाचत बसून हे पारायण. वेळोवेळा पारायण नारायण हे खरी. नारायणासाठी लिहिलंय, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जेव. गाथा सगळा जरी पाठ केला तरी एक दिवस तो विसरता आला पाहिजे आणि शेवट विठ्ठल तेवढा लक्षात राहिला पाहिजे. मग आमच्या जुन्या माणसांनी देवच ध्यानात धरला, हे काय चुकीचं आहे त्यांचं? आम्ही सगळं पाठ केलं आहे आणि देवाचं तेवढं विसरतो. एक खरा परमार्थ आहे तो महाराज जुन्याच आमच्या लोकांनी केला. लागत्यात तेवढे अभंग पाठ केले म्हणून व्यंकट स्वामींची मालिका 400 अभंगाची तेवढीच मोजकी आहे, बरी आहे ती. समाधीचे अभंग आहेत, निर्याणाचे अभंग आहेत, नाटाचे अभंग आहेत. आपल्याला लागते तेवढं स्वयंपाकाला झालं म्हणजे जुजबी पुष्कळ आहे. आता सगळ्या गावाचं जेवण करायचं म्हटलं तर मग सगळा मसाला पाहिजे. मग स्वयंपाक कराय सोपा का खायाय सोपा? मग खाल्लेल्या माणसांचं शहाणपण चांगलं का हे करत फिरायचं असं उलातनं घेऊन खांद्यावर? हे असं आम्ही गावोगावी सांगायचं. महाराज हे एक पद्धतीचा बंधच आहे. हे मुक्त होण्याकरता बाहेर काढलेली वाट आहे. पण ही मुक्ततेचा एवढा मोठा अभिमान झाला आहे की मी कीर्तन करतो, माझं कीर्तन वास्तव हे सगळं पांडुरंगाचं आहे. म्या बोलविल्या वेदू, ज्याने वेद बोलवा, ज्याने ध्रुव बाळाला बोलवलं, ज्याने मोठ्या मोठ्यानं महाराज ब्रह्मज्ञान सांगितलं, ब्रह्मदेव अडकला तिथं भगवान हंसरूप अवतार धारण करून शिकवतात. आमच्यासारख्यानं सुद्धा माऊलींची कृपा, तुकोबारायांची कृपा म्हणून 4 शब्द मोजकी सांगता, ते सुद्धा कुठंतरी स्क्रू बदलल्यावर डोकं फिरेल की आमचं सुद्धा, काही सांगता यायचं नाही. म्हणून असं हे करविली तैशी केली कटकट, असा एक नम्र भाव असावा. देवासाठी म्हणून काही इथं करायला यायचं नाही. आपला उद्धार खोळंबलेला आहे. खोळंबला आहे आपला मार्ग, कोरडिया काय आणिशा करू गोष्टी. तुकोबारायांचे अभंग पुष्कळ आहेत महाराज, अवस्थेतले अभंग आहेत. म्हणून फार व्यवस्थेला फार फार किंमत देत बसू नये. पाहिजे व्यवस्था. व्यवस्था आहे ती गुणात आहे आणि अवस्था आहे ती गुणाच्या पलीकडे आहे. मग आम्हाला परिस्थिती बदलायची नाही, आम्हाला मनस्थिती बदलायची. परिस्थिती कुणालाच कुणाची बदलता आलेली नाही. सुदामदेवाची परिस्थिती उगाच देवानं दाखवली. विदुरांची परिस्थिती काय त्यांना गरज नव्हती. बिभीषणासारख्या महात्म्याला जर लंकेत राहून हरी हरी राम राम म्हणता येतं तर आम्हाला काय अवघड आहे? बिभीषणाचं गाव कसं होतं तुम्हाला काय आता वाचून माहिती आहे. ज्या गावात अधिक महिना नाही काय नाही, ते काकबळी टाकायले की कावळं खाऊनच आता राक्षस जायचं. धरलं कावळं, ते कच्चंच मांस खाणारे राक्षस. त्या गावात कुठला पुरुषोत्तम महिना आणि कुठला वारकरीने कुठलं काय, पण तरी देखील बिभीषणाने तेवढ्यात मात्र हरिभजन केलं. रामप्रभूंना त्यांनी काय केली, शरणांगती पत्करून महाराज राम भेटले त्यांना. पण आम्ही देखील असा काळ प्रतिकूल आहे कारणं सांगत बसू नये. आपण वेळ काढता आला पाहिजे. सवड निघत नाही असं नाही, सवड काढायला पाहिजे. विषयासक्ती हा मोठा प्रतिबंध आहे. फक्त काय झालं आहे, परमार्थ आवडीचा आणि सवडीचा याच्यात विचार करावा आणि गरजेचा व्हावा. गरज वाटत नाही आमच्या लोकांना परमार्थ करावा अशी गरज अजिबात वाटत. गरजेचा ज्यावेळी होईल त्यावेळी मात्र सांगावं लागत. म्हणून जबाबदारीनं प्रत्येकानेच उतरायला पाहिजे. मला काहीतरी यात मिळवायचं आहे, तर मिळवायचं तरी काय महाराज, असं म्हणायचंच नसतं. हे मिळवायचं, मी होईन अशी काय वाट बघत बसायची नाही. अमुक तारखेला मी मुक्त होईन, वय माझं 60 झालं की मला कळेल, काय नाही. ह्याच्यात अनंत जन्म जरी झाले तरी महाराज काय सांगता यायचं नाही. कधी वासना काय होऊन पुढं उभा राहील काय सांगता येत नाही. म्हणून परमार्थ भवितव्य ईश्वराच्या हातात आहे. त्यानंच काहीतरी करून महाराज, म्हणून एक सरळ परमार्थ करत असताना देवाची आपल्यावर कृपा होत असते. फक्त आपण वाट पाहायची तयारी पाहिजे. सहनशीलता. शबरीनं वाट पाहिली, कल्याण झालं. आधी आमच्या संतांनी सगळ्या वाट पाहिली, संतांच्या वचनावर विश्वास ठेवला आणि दृढतेनं राहिले. म्हणून सगळ्यांना देह मिळालेला आहे. प्रत्येकाला बुद्धी आहे. प्रत्येकाच्या बुद्धीमध्ये वासना आहेत. वासना गुणावर अतिरिक्त व्यवहार करतात. बुद्धी कर्मानुसारी आहे, कर्म वासनानुसारी आहे. आणि वासना महाराज कशा आहेत, गुणानुसारी आहे. जशी जशी गुण अंतःकरणात व्यवहार करतात तशी तशी वासना होते. मग वासना फक्त काय करायचे, आस्ते आस्ते शांत करायचे. वासना निर्वासन मन करायचं आहे. म्हणून स्थूल शरीराचं फार काय अडचणीचं इथं काम नाही. सूक्ष्म शरीराला मन आम्ही म्हणतो, त्या मनाच्याच सशक्त असण्यासाठी, त्याच्यावर संस्कार करण्यासाठी आम्हाला हे बारकावे तपासावे लागतील. जेवढं जेवढं त्रिगुणानं वळलेलं आहे, 5 भौतिक घडलेलं आहे, जे नामरूपात अडकलेलं आहे, ते सगळं क्षेत्र आहे.
क्षेत्र जाणणारा एक क्षेत्रज्ञ आहे, जे ब्रह्मलोकाच्या खाली आणि दगडाधोंड्यापासून वर हे सगळं जे काही नटलेलं आहे हे सगळं महाराज काय आहे, उपाधिगत आहे. आणि हे एक दिवस जाईल असा एक निश्चय संतांनी आम्हाला पटवून दिला आहे. तर त्यावर विश्वास ठेवायचा. हे असं कसं म्हणून यावर शंका घ्यायची. आग्रह निश्चय ह्या गोष्टी सगळ्या काय करायच्या, असते असते संतांच्या पायावर घालायच्या आणि त्यांनी जसं सांगितलंय तसं स्वीकारायचं. देह हे काळाचे, धन कुबेराचे. केवढा मोठा सोपा वेदांत सांगितला. ये रती माईके दुःखाची जनिती अनेक न लगे माईक पदार्थ. हा सारासार विचारच आहे महाराज. हे माईक पदार्थ आहेत, भलवणारे आहेत, क्षण मात्र आहेत, कल्पित आहेत. आणि म्हणजे कल्पनेनं आलेले आहेत ते कल्पनेनं फक्त घालवायचे. गुरुसुद्धा ते तू आहेस असं सांगतात. मग ते तू आहेस असं हे शब्द प्रमाणानं आम्हाला सांगतात, बरोबर आहे. पण मी तो आहे हे कबूल आम्ही करायला पाहिजे का नको? काही एकाच बाजून सांगून चालेल? ते मी आहे असं मला मात्र मी तो आहे कळवून घ्यायला पाहिजे. आता जुनीच गोष्ट आहे. 10 प्रवासी प्रवासाला निघाले आणि मग नदीमध्ये वाट लागली. नदीतून नावेतून पार पहिलकडे आले, नाही पोहत आले. विचारसागरात कथा आहे. बाहेर आल्यानंतर प्रत्येकाने आपल्याला सोडून प्रत्येकाने मापलं. आता तुम्हाला काही सांगायची गरज नाही. 10 जणातले 9च दिसायला लागले प्रत्येकाला. प्रत्येकाने 9 जणच मापले. आणि मग तिकडून रडायला लागले की आमच्यातला एक बुडून मेला, आम्ही वास्तविक थांबायला पाहिजे होतं पण अनर्थ झाला, असे प्रत्येकजण रडायला लागले. तिथून एक पंतस्थ आला आणि त्यांनी मग का रडता काय विचारलं तर म्हणाले आमच्यातला एक बुडून मेला आहे, आम्ही 10 जण होतो. त्यांनी मापले. हे तर 10च आहेत नाही असे का रडतात बघूया. मग त्यांनी ओळीनं उभा केले मग मापले. मग 10 हा 10वा आहे म्हणून त्यांनी बोटाने दाखवला. त्यावेळी 10व्याचं ज्ञान झालं. हे शब्दानं असं सांगावं लागतं. मला सांगा 10वा निर्माण केला का 10वा होता पण नव्हता असं वाटलं, त्याचं अज्ञान घालवलं? मग परमार्थात अज्ञान घालवायचं का ज्ञान व्हायचं आहे? अज्ञान घालवायचं. मग अज्ञान हे घरात बसून जाईत नाही, एकादश मोडून जाईत नाही, धरायला पाहिजे. सोमवार करायला पाहिजे. भजी वडं खाऊन तप होत नाही. त्याला काय होतंय, सवलत देऊन चालत नाही. आता खायचं वय आहे, खाऊ दे अशानं परमार्थ होणं शक्य. मलाच बंधनं घालून घ्यावी लागतील. निर्वाहापुरते अन्नाच्छादन आश्रमाशी स्थान कोपी व्हा. तपश्चर्या केल्याशिवाय तपेविन दैवत दिधऱ्या विना प्राप्त. सगळे हे महाराज आमचे सवलतीचे विचार बाजूला ठेवावे लागतील. कष्ट घ्यावं लागेल जबाबदारीनं. ज्या मुलाने महाराज अभ्यास केला ते आज महाराज चांगल्या चांगल्या पदावर काम करतात. आम्ही अभ्यास केला नाही, आम्ही घरातच आहोत. मग घरात बसलेल्या काय आणून काम केलं तर वाढतील जेव्हा. म्हणून घरच्या आमची योग्यता काय, आमची कुवत काय ही ज्याचे त्यानं तपासावी. माझं मन भावनिक असेल तर महाराज गाथा ज्ञानेश्वरी आपलं बघत बसावं. ज्याची बुद्धी कुशाग्र आहे त्याने वेदांत चिंतन करावं. ज्याला फारच कळवून घ्यायचं आहे त्यानं महाराज काशी हरिद्वारकडे जावावं. चांगल्या गुरुच्या सान्निध्यात बसून परमार्थ पंचदशी वेदांत सगळं कळवून घ्यावं आणि बुद्धी शांत करावी. काही का होईना पण कुणीकडून मनाचं समाधान झालं पाहिजे. ज्ञानदेवा रम्य रमले. हे समाधान मनाचं एकदा झाल्याशिवाय महाराज ते मन अजिबात आवाक्यात येत नाही. आणि मग त्याला सांगावं लागेल हरीचे चिंतन सर्वदा. आम्हाला असं काय करावं लागेल, एक असं आखीव रेखीव परमार्थ आखून घ्यायला पाहिजे. ड्रॉइंग तावर मुक्तहस्त चित्र काढून चालत असं साचेबंद पाहिजे. एक ठराविक पाहिजे. मी आज अभ्यासाला बसलोय तर हा विषय मला कळाला पाहिजे. ह्या ओव्या मला पटवून घ्याव्या. उगाच सरसकट वाचत बसायचं म्हणजे काय ते सरसकट शब्द एक महाराज कर्जमाफीन पाठ झालाय सगळे. सरसकट आम्ही असं सगळंच वाचायचं. म्हणजे भागवत ठेवायचा लगेच गाथा घ्यायचा, गाथा घ्यायचा लगेच ज्ञानेश्वरी घ्यायची महाराज. हे असं वाचत बसले की मग हे गुंतत येते मग शब्द नुसते बोलत जातात. आता काय फायदा, फार काय वाईट होणार नाही पण कळणार मात्र अजिबात. कळेल कधी महाराज, तो अभंग घेऊन बसलं पाहिजे. मला हाच अर्थ कळाला पाहिजे असं सांगता आलं पाहिजे. माऊली सांगतात महाराज ते सांगणार नाही तर मग लिहून कशाला ठेवलंय तरी. आज ते आहेत समाधी संजीवन हरिपाठ तुकोबाराय आजही महाराज आम्हाला अभंग कळवून देतील. म्हणून आमच्याशी श्रद्धा पाहिजे. परमार्था श्रद्धेचा माणूस पाहिजे, विश्वासाचा माणूस पाहिजे. म्हणून जग त्रिगुणात्मक आहे. फार जगाच्या या जगताच्या नादात राहू नये. असार आहे, असार आहे ते अनित्य असतं, अनित्य असतं ते दुःखरूप असतं, ते जड असतं. म्हणून त्याच्या फार फंदात पडू नये. सार आहे ते निर्गुण आहे. निर्गुण म्हणजे गुण ज्याला स्पर्श करत नाहीत
असं एक निर्गुण तत्व आहे, ते सच्चिदानंद आहे, सगळीकडे व्यापक आहे. आणि मग त्या देवाविषयी काहीच म्हणता येत नाही. मग निर्गुण देव सगळ्यांनी मान्य केलेला आहे. कबीरांनी मान्य केला, तुकोबारायांनी मान्य केला, आमच्या संतांनी सगुण निर्गुण एकच मांडला. काही भेद मानू नका म्हणतात, कारण तोच पांडुरंग परमात्मा निर्गुण असून सगुणाचा आला, विटेवर उभा राहिला. त्यामुळे भेद मानायचा नाही. तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण एकू गोविंद. आमच्या संतांनी सगुण निर्गुण असा भेद न मानता अगदी श्रद्धेनं तोच पांडुरंग परमात्मा निर्गुण आणि तोच सगुण आहे असं म्हणून आमची उपासनेची चांगली सोय केली. म्हणून अवघ्या दशा येण्याची साधती, मुख्य उपासना सगुण भक्ती. प्रगटे हृदयीची मूर्ती, भावशुद्धी जाणून या. शुद्ध भाव एकदा उत्पन्न झाला की भक्ती करायला काय अंतःकरणाला महाराज फार वेळ लागत नाही. म्हणून शुद्ध अंतःकरण करण्याकरताच आम्हाला आधी नाव घ्यावं लागेल. नाव हे पापनाशक आहे, ते पाप घालवेल. आणि त्याच देवाचं ध्यान केलं तर ते अंतःकरण स्थिर राहील. म्हणून शुद्ध स्थिर अंतःकरण शुद्धही पाहिजे आणि स्थिरही पाहिजे, तरच महाराज पुढली उपासना आम्हाला घडेल. म्हणून आमच्या संतांनी निर्गुण सार सांगितलं, त्रिगुण आहे ते असार सांगितलं. ज्ञानोबा अगदी सहज सांगतात. आणि याच्या पलीकडं सारासार हे कळाल्यानंतर आता गप्प बसायचं नाही. मग विचार काय करायचा, आता हरीचा पाठच करायचा, एवढाच. यानं विचारपूर्वक हरिपाठ करत राहिलं तर महाराज सगुण निर्गुण गुणाचे अगुण हरिवीन मन व्यर्थ जाय. मन कुठंतरी इकडे तिकडं हेलकावा खाण्यापेक्षा सगुण काय, निर्गुण काय, गुणवान काय, गुणरहित काय, हे सगळं एकदा पटवून घेतलं की उपासनेला बळकटी येते. आपली बाहेरली कामं आटपली की आई जशी मुलाचा व्यवहार करण्याकरता महाराज घरात मोकळी राहते, तशा बाहेरल्या सगळ्या महाराज उपाध्या काय करायच्या असते अलिप्तपणे सोडून देता आल्या पाहिजेत. म्हणून आम्ही परमार्थाच्या निमित्तानं बाहेर पडलो तरी खरी ओळख कुणाची करून घ्यायची ते असते सोडून देता आले पाहिजेत. मग प्रवचन कीर्तन हा सुद्धा एक व्यवहारच आहे महाराज. ह्यात सुद्धा फारसं अडकून पडलं तर देवाच्या प्राप्तीला वेळ लागतो. ज्या मालकाची भेट घ्यायची आहे त्या मालकाकडे जाताना मग कामाच्या माणसाला गाठ पडायचं, त्यांच्या काय मालकाकडे जायला पाहिजे. मी आमचं कामाच्या माणसाकडनं माहिती घेत राहिला आम्ही, ह्या बुवाचं जरा ऐक, त्या बुवाचं आहे. आता बुवांचं ऐकण्यापेक्षा महाराजांचं तुकोबारायांचं ऐकायला पाहिजे, ज्ञानोबारायांचं ऐकायला पाहिजे. प्रमाण अशा आहेत महाराज, मोजके महाराज निघतील. साक्षात्कारी संत आज आळंदीत पंढरीत देहूत एक 10-5 माणसं निघतील. अशांचे कीर्तन कोण ऐकायला तयार नाहीत. जे महाराज व्याख्यान म्हणून जर सदरात हरिभक्ती होत असेल तर मग त्या भक्तीला काय किंमत राहिली. भक्ती ज्ञानाविरहित गोष्टी इतरांना कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या. जसं बोलणं आहे तसं जर त्याची वर्तणूक असेल, म्हणून शरीर वाचा आणि मन एका रेषेत ज्यांचं आहे त्यांची चरित्र होतात, त्यांची कीर्ती होते. म्हणून अशा महापुरुषांचं बोलणं कमी असतं, त्यांचा अनुभव जास्त असतो. म्हणून कमी शब्दामध्ये संत सांगतात आणि भरपूर काही जे सांगतात तर मग आमच्यासारखे रटाळा सांगणारे पुष्कळ आहेत. असायचं सार थोडंसं आणि मग सांगायचं भरपूर, त्याला रंगवून, असं नाही. म्हणून एका बाळूमामांचं काम शिवीतच व्हायचं. एखाद्याचा उद्धार करायचा झाला तर मामा सहजच बोलून जायचे. हे एका महान पुरुषांचं असं वर्तणूक असते, त्यांची वाणी वापरलेली असते, त्यांनी मन शुद्ध केलेलं असतं आणि परतत्वाला स्पर्श केलेलं असतं. म्हणून एवढी उंची त्यांना गाठता येते. म्हणून ज्ञानोबाराया तुकोबाराया हे असामान्य अलौकिक विभूती होते. हे असं अगदी चित्तानं एकदा धारण केलं की आम्हाला दुसऱ्याच्या दुकानात जायची गरज भासत नाही. आमच्या संतांनी लिहिलेलंच आधी महाराज आम्हाला संपेना, आपल्या ताटात पडलेलं आधी संपेना, आणि मग दुसऱ्याचं काय बघत राहायचं. म्हणून गाथा ज्ञानेश्वरी एवढे विश्वास ठेवला की मग आपल्याला असा सारासार कळून येईल. सगळ्या संतांनी एकच सांगितलेलं आहे, काही फरक नाही. भाषा तीच आहे. जगावर, जीवावर, ईश्वरावर विचार करून तुम्ही काय करा, असते प्रेम करा. पण या सगळ्यांचा आधार आहे तो निर्गुण आहे. आणि तो निर्गुण कुणालाही महाराज सोडता येत नाही, सुटत नाही आणि त्यानं व्यापलेलं नाही असं कोणतंही ठिकाण नाही. म्हणून त्याच्या खाली सगळे आहेत. एक निर्गुण ईश्वर, त्याला परमात्मा परब्रह्म म्हणतात, तो निर्गुणच एक खरा आहे. आणि येर मात्र पसारा आहे. येर वाऊगा पसारा, तुका म्हणे तूची खरा, येर वाऊगा पसारा. म्हणून पसारा करण्यापेक्षा सार गोष्ट तेवढी आपल्या हातात यावी. माऊली सांगतात त्रिगुण आसार निर्गुण हे सार, आणि सारासार विचार हरिपाठ चालू. सुंदर वाटलं. बोला. त्रिगुण आसार निर्गुण हे सार, त्रिगुण आसार निर्गुण हे सार, त्रिगुण
विचार हरी पाद हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे हरिमुखे म्हणा हरिमुखी म्हणा हरिमुखी म्हणा हरिमुखी म्हणा हरिमुखी म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे तीन गुणांचा स्वीकार देवाने जरी केला तरी देव त्यातून महाराज अलिप्त वागले. आम्ही सुद्धा तसं अलिप्त वागायचं शिकायचं आहे. म्हणून संसार नावाची गोष्ट सोडून जाता येत नाही, माझी म्हणून भोगताही येत नाही. अलिप्त कसं राहायचं एवढं शिकलं म्हणजे मग तरला म्हणायचं. ज्ञानदेव म्हणे तरलो आता उद्धरलो गुरुकृपे. गुरु कसे तरले तसं सांगतात. इथं तरणं वगैरे काही भवसिंधू नाही, का उड्या मारायच्या नाहीत, काय पोवायचं नाही, हे अशी एक भाषा आहे. ते मोक्ष नावाचं एक गाव आहे आणि मग इकडनं जायला पाहिजे. तुम्ही सरवड्यात आला असा मी थोरल्या मळग्यात. गाव वगैरे काही कल्पना नाही. फक्त एक अवस्था आपल्याला लाभावी. ज्या द्वारकेवर जरासंधाने 17 वेळा स्वाऱ्या केल्या म्हणतात, ती द्वारका रक्षण करण्याकरता भगवंताने चक्र सुदर्शन गदा वगैरे घेतली का नाही? मग गदा चक्र घेणं, धावणं, मारणं हे तमोगुणात बसते का सत्वगुणात? देवानं युद्ध केली ती तमोगुणातच केली. देवाने जे जे काही कार्य केली, मोठी मोठी द्वारका बांधली, हे कार्य कसलं हो? भोगासाठी वैभव भोगलं. किती पत्न्या होत्या हे सगळं तुम्हाला माहिती आहे. देवानं प्रत्येकाला वेगवेगळी अशी रत्नजडित गोपुरं घरं दिली. द्वारकेला प्रत्येकाला वेगवेगळे आपल्या उभारली. दुर्गे दारवंटे फ्रांजी माझी कोटीचर्या शोभलिया शोभले उत्तम गावसागरात सकळा सहित आले हरी. प्रत्येक बांधवाला देवाने आपल्यासारखा महाल बांधून दिला. द्वारकेतले सगळे यादव हे चांगल्या वंश महाराज देवाच्या योग्यतेचे होते. सकळही धर्मशील पुण्यवंत.
पवित्र विरक्त नारी नर एवढं वैभव होतं. देवाचा प्रत्येक भाऊ हा देवाच्या योग्यतेचा होता. प्रत्येकाला त्यानं तशीच घरं बांधून दिली, काही फरक. आणि त्यात लाईट वगैरे हे आमच्यासारखं MSAB नाही मला, रत्नाचा उजेड, चिंतामणीच्या भूमिका, त्याच्याकडं सगळे महाराज हे सगळे दैवी वृक्ष, सगळं दैवी वैभव. ते आमच्यासारखे असे रेशन कार्डचं खाणारे नव्हते. इंद्रानं सुद्धा लाळ भटावी त्या यादवांना बघून एवढं वैभव भोगलेला कृष्ण परमात्मा रजोगुण नसता तर हे केलं असतं का हो? आणि मग ज्यावेळी ज्ञानदान परायणम अर्जुनाला ज्ञान देण्याकरता जेवढे रथाच्या दांड्यावर उभे राहिले त्यावेळी त्यांनी सत्वगुणाचा अंगीकार केला. ज्ञान देण्याकरता उद्धवांना अर्जुनांना अगदी स्पष्ट सांगितलं. उद्धव म्हणत होता, देवा आता मला इथं राहायचं नाही, मला तुझ्या गरुडाच्या पाठीवर बसून हे. देवानं सांगितलं, मी तिथं जाईतच नाही तर तुला नेऊ कुठं, कारण मी तिथून आलोच नाही, मला येणंही नाही आणि जाणंही नाही. आता उगाच तू वैकुंठ म्हणतोस, कैलास म्हणतोस, आता उगाच आम्ही लिहिताव स्वर्गवाशी वैकुंठवाशी. ते लिहिणाऱ्याला माहिती नाही बाबा कुठं गेलाय, त्या बाबाला माहिती नाही पोरगा काय लिहायला लागला. इथं जाणं येणं नाहीच कोणाला. कुठं जायचं सांगा की, कारण आहे ही पृथ्वी इहलोक आहे. फार मध्ये तिष्ठंती राजसा, रजोगुणी माणसं इथं जन्माला येणार. धड पुण्यही जास्त नाही, धड पापही नाही. अतिपापी आहेत ते अधोगतीत आहेत, ऊर्ध्वं गच्छन्ति सत्वस्था. वर देवादिक इंद्रादिक लोक आहेत ते सत्वगुणी आहेत. इंद्र फार भोगी आहे असं नाही समजायची गरज. पुण्यवान आहे तो, अमृत पितो, तो सत्वगुणी आहे. पण तो देखील कधीतरी रजोगुणी होतो, त्यालासुद्धा काम भावना प्रमाद आहेत. ह्या गोष्टी गुणा अतिरेकानं होतात. म्हणून देवाने सत्वगुणाचा, रजोगुणाचा, तमोगुणाचा स्वीकार केला. आम्ही सुद्धा या गुणांचा स्वीकार करायचा, पण तो शबल आणि शुद्ध असे दोन भेद आहेत गुणामध्ये. गुण शुद्ध रजोगुण वेगळा, शुद्ध सत्व, शुद्ध तमोगुण वेगळा. आणि शबल सत्व, शबल रज आणि शबल, ज्याला मिलित किंवा मलिन म्हणावं असं शास्त्रकार सांगतात की शुद्ध सत्वगुण जो आहे तो मी ब्रह्म आहे असं जर आम्ही धरून ठेवलं तर महाराज बुद्धिनिश्चये आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपण आम्ही ब्रह्म आहेच मुळचे. मग मी ब्रह्म आहे असं जर सोहम साधना केली तर मी आत्मरूपच आहे, मी पांडुरंग रूप आहे, मी वासुदेव तत्वता असं ज्ञान आम्हाला तो सत्वगुण करून देईल. पण तोपर्यंत तो सत्वगुण सांभाळायला पाहिजे का आहे असं चालतंय. रोज खोरं घेऊन शेताकड गाड्या पळवायच्या, मसरांच्या मागणं फिरून असं सत्वगुण टिकल? त्याच्याकरता साधना करावी लागेल. साधना करताना व्यवहार जरी झाला तरी व्यवहारात सुद्धा साधना चालू पाहिजे. आमची व्यवहार करून झालेल्या उरलेल्या वेळा साधना. दिवसभर फिरून यायचं भेंडळून आणि हरिपाठ वाचत बसायचं. हरिपाठ वाचताना झोप येते सुरुवातीला, कारण दिवसभर कंटाळा आलेला असतोय. तो बसलेल्या वेळेत महाराज शरीर थकतं. मग दिवसभर साधना झाली पाहिजे, व्यवहारात साधना झाली पाहिजे. म्हणून आम्ही ह्या गुणाचं अतिक्रमण टाळण्याकरता थोडं पटवून घ्यायला पाहिजे. मी आहे ही जाणीव आहे, याला सत्वगुण. मी आहे हे सुद्धा कळतं, हे सत्वगुणानंच कळतं. आणि मग मी काहीतरी हालचाल करेन हे रजोगुण. आणि मग मला झोप येते त्यावेळी तमोगुण. म्हणजे प्रत्येक जीवाकडे हे गुण आहेत. त्यातल्या त्यात शुद्ध सत्वगुण महाराज माणसाला देव बनवतो. तोच जर मलिन झाला सत्वगुण तर मग मी ज्ञानी आहे, मी अमुक गावचा आहे, मी कीर्तनकार आहे, मी कुणाला अजिबात आठवत नाही. मग असं जो अहंकार होतो तो मग अहंकाराचा वारा न लागो, मला इतकं पाठ आहे, मला हे सगळं आहे. मग अशी एक भावना राहते, प्रौढी मिरवली जाते. मग त्यात आपलंच गुणगायन केलं जातं. मग तिथं पुढला माणूस बोलतो त्याचं पुन्हा ऐकून घेत हे आपलंच सुरू असतं. मग त्याला असा मलिन सत्वगुण म्हणावं. आणि मग मलिन सत्वगुण शुद्ध रजोगुण महाराज काय करतो? प्रचंड कार्यशक्ती, काम करावं असं म्हणतो. मोठी कामं उभारायला घेतो हातात. ते काम करत असताना मग तो शुद्ध सत्वगुण रजोगुण आहे तो न्याय मार्गाने मिळेल तेच खावावं म्हणतो, न्याय मार्गाने मिळेल तेच करावं म्हणतो. शुद्ध रजोगुणी माणसं कोणाचा अपहार करणार नाहीत. मात्र मलिन रजोगुणी माणसं मात्र स्वार्थात आणि कपटात असल्यामुळं त्यांच्याकडून काय होईल सांगता यायचं. म्हणून मलिन रजोगुण आहे तो स्वार्थी लोकांचा आहे, कपटी लोकांचा आहे. आणि शुद्ध रजोगुण आहे तो आपल्या कसल्या न्याय मार्गाने मिळावं. जोडून या धन उत्तम उदास विचारे वेचकरी. म्हणून असा इथं आमच्यात एक भ्रम होतो. शुद्ध रजोगुणी माणसं शुद्ध सत्वगुणी वाटतात क्वचित काळी, म्हणून वारकऱ्यानं फसायचं नाही. चांगला पैसा मिळवला आहे, खरं माळ घालायचं म्हटलं की ती बाजूला उठून जाते. तिथं मग ते अडचण आहे. सगळं चांगलं आहे पण हे असं का करू वाटत नाही. तर मग करंटे कपाळ ज्याचे नाम नैवाचे, जोडून या जोडी जेणे हुंडारली दुरी.
की ज्याला आवड नसते, आणि मग आवड कोण बहुता सुकृताची जुडी, त्यालाच ही आवड होईल. म्हणून शुद्ध रजोगुण फसवा आहे, कळत नाही आपल्याला कसा आवडतो. आणि शुद्ध तमगुण आहे महाराज पाहिजे. तुम्हाला शेतकरी तुम्ही आम्ही आहोत, जनावरं सांभाळणार आहोत. चांगलं जनावर जर आम्हाला सांभाळायचं झालं तर मग ते कसं तरी धरून चालेल. तयार केलेलं जनावर असेल तर बांधून सोडायचं म्हणजे ताकद पाहिजे का नको? वेळेअभावी त्यानं वडून नेलं तर अंगात ताकद पाहिजे, त्याला 2 काट्या मारायची तयारी पाहिजे. मरीन किंवा मारीन याला तमोगुण म्हणावा, शुद्ध. पण आमची देशाची सेवा करणारे सगळे देशसेवक आहेत, महाराज एक वेळेला त्यांना तमोगुणाचा स्वीकार करावा. राग आला तर त्यांना सुद्धा दुसऱ्यांना मारावं तरी लागतं, नाहीतर मग प्राण महाराज अर्पण करण्याकरता मारावं तरी लागतं. मग त्याच्यासाठी निधड्या छातीनं उभा राहणं हे इतकं सोपं नाही. सत्वगुणे आमच्यासारखी शाबूवरी खातेली चालते तिथं. पुरुषोत्तम महिना उगाच आपलं चाललंय जेवण करायला, हे आपलं वाचून आलोय, काय कशाला वड नाही काय नाही, म्हणायचं सुद्धा सूर राखूनच, वाजवायचं सुद्धा ताकद राखून. घाम येईल असं काय करायचं नाही, कुठं देव तरी येईल आम्हाला हाली मारले. अशा अंग राखणाऱ्या माणसांचं काम तिथं चालत नाही. म्हणून आम्ही उपदेश करायचा नाही. देशसेवक आणि महाराज खाण्यापिण्यावर अजिबात परमार्थ आणू नाही. त्यांना हवे आहे ते खाल्लं तरी हरकत नाही महाराज, कारण तिथं प्राणाची गोष्ट आहे, तिथं कहाणी सांगायची गोष्ट, प्रत्यक्ष तिथं सेवा करावी लागेल. म्हणून मरायला लागलं तरी चालेल, हा शुद्ध तमगुण गरजेचा आहे. महाराज एखादी गोष्ट तुम्हाला पटवून व्यवहारात द्यायची असेल तर मग सांगावं लागतं. एखाद्या माणसांना खडसून सांगावं लागतं. हद्दीचा दगड जर उपडत असेल तर सांगायला नको की माझ्या आजारपणापासून इथनं आले का कुठं बी लावा लागला, जर दगड उपटून रवायला लागला तर तिथं सांगायला पाहिजे. म्हणून हे गरजेचं आहे. मग त्यावेळी लोक म्हणतात मग महिन्याचा वारकरी आहेस, बुवा इसने भाडतोईस, असं नाही महाराज. बुवा असला म्हणजे काय रान काढून घेऊ द्यात. रामप्रभूंना महाराज सीतामाता नेऊन रावणानं केवढं कल्याण करून घेतलं, असं नाही. सत्वगुण हा त्या कार्यप्रत्वे वापरायचा आहे, रजोगुण कार्याकरता वापरायचा आहे. तेवढं कार्य झाला की त्या गुणाचा त्याग करायचा. म्हणून देवाने त्याग जसा केला तसा आपण सुद्धा त्याग करायला शिकता आलं पाहिजे. लग्न करायचं नाही असं नाही, करायचं, पण तो स्त्रीसंग म्हणून नव्हे, तो मला सत्संग व्हावा. संततीसाठी मला शुभ संतती उत्पन्न करण्याकरता जोडीदार पाहिजे, त्याच्याकरता मनोगतानुसार वागणारी पत्नी पाहिजे. योग्य तो मैत्रत्वाचा समाज ठेवायचा, दंगेधोपे करायचे नाहीत, कालवा करायचा नाही, आणि मग व्यवस्थित वागलं तर धर्मानं मिळणारं फळ हे शांती आनंद मिळणारच आहे. मग रजोगुणाचा व्यवहार झाला म्हणून तिथं दुःख मानायची गरज नाही. चांगली संतती निर्माण करायची असेल तर चांगला व्यवहार करावा लागेल, चांगलं वागावं लागेल, निग्रह करावा लागेल. म्हणून काळ सारावा चिंतने असे अभंग लिहावे लागेल की युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार. सार शब्द आहे. इंद्रिय निग्रह करणं हे सार आहे संसारी माणसाचं. इंद्रिय निग्रह नसेल तिथं परमार्थ टिकत, मन आवरता आलं पाहिजे, डोळे कान हे. म्हणून उगाच आता आम्ही म्हणतोय सहज सोपं, तोंडानं नाव घ्या. तोंड नाव कसं घेईल? वाणी नाव घेते का आतलं चेतन नाव घेत आहे? वाणी जड आहे, मांसमय आहे, त्याच्यात चेतनपणा नाही. चेतन आहे तो जीव, तो जीवात्मा, ज्याला चिदाभास आम्ही म्हणतो, तो चिदाभासच नाव घेतोय. मग बुद्धीकडून घेऊ दे, नाही तर आत्मा कुणीकडनं घेऊ दे. चैतन्याशिवाय, शक्ती महाराज मूळ चेतनाशिवाय व्यवहार होणंच शक्य नाही. म्हणून घेई माझे वाचे हे जे शब्द आहेत ते जीवाला उद्देशून केलेले आहेत. हे जीवा तू नाव घे, वाणीला घ्यायला लाव. म्हणून आम्ही हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा असं ज्ञानोबाराय सांगतात. मुखानं म्हणायला सुरुवात करा, म्हणाल तसा हरी आत प्रवेश करील आणि आपलं अंतःकरण शुद्ध होईल. असते असते हे अंतःकरणातले गुण निघून जातील आणि मग शुद्ध सत्वगुण उरेल. पण व्यवहाराकरता हे गुण आम्हाला हवे आहेत. म्हणून स्वार्थी कपटपणा नको. तमोगुणाचा निष्क्रियपणा, मलिन तमोगुण जो आहे तो निष्क्रिय असतो महाराज. ती माणसं काहीच करत नाहीत. एक करायला लावून दिलं तर दुसरंच काहीतरी करून येतात. म्हणजे त्यांना काय असं करायला लावलं असं अज्ञान, आळस, प्रमाद, त्यांच्याकडून कोणतंही चांगलं काम होणार नाही. म्हणून तमोगुण आहे तो शुद्ध तमोगुण पाहिजे, शुद्ध रजोगुण पाहिजे आणि शुद्ध सत्वगुण पाहिजे. वेळ परत्वे परिस्थिती येईल तसे हे वापरायचे आणि शेवटी हरिभजन होताना मात्र ह्या तिन्हींचाही काय करायचा? परित्याग करायचा. तुकोबाराय सांगतात त्याच्याविषयीचं की तुका म्हणे घडी घडीने साधावी. घडीने साधावी तुका म्हणे घडी घडीने साधावी. तुका म्हणे घडी घडीने साधावी
त्रिगुणाची गोवी उगवुनी त्रिगुणाची गोवी उगवुनी त्रिगुणाची गोवी उगवुनी तुका म्हणे घडी घडीने साधारी तुका म्हणे घडी घडीने साधारी त्रिगुणाची गोवी त्रिगुणाची गोवी तुका म्हणे घडी घडीने साधावी त्रिगुणांची गोवी उगवणी कुठेही चित्तासी नसावे बंधन हृदयी नारायण साठवावा. सुरातनं गेलं की नाही फिरतं की चित्त कुठं बांधलेलं असू नये. आमचं चित्त बांधलेलं आहे असं म्हणतो. हे गुणानंच बांधणं होतंय महाराज. आसक्ती राहते आणि बांधलं जातं. डोळ्यांनी चांगला पदार्थ बघितला की बांधलं जातं. कानाने चांगलं ऐकलं की बांधलं जातं. कुणाला काय आवड असेल, कुणाला कशी आवड, हे सगळं गुणानं बांधलं असं समजायचं. म्हणून कुणावर आक्षेप घ्यायचा नाही. कुणाला दुरुस्त करायच्या भानगडीत पडायचं. कारण आम्ही बिघाडायला पहिलं कारण ते आहे. आधी आमचं दुरुस्त झालेलं नाही आणि आम्ही दुसऱ्याला काय सांगणार. म्हणून शहाण्या मनुष्यानं फार या फंदात पडू नये. आपला वेळ किती वाया जातो हे बघावं. आमच्या माणसांचा वेळ दुसऱ्याचं सांगायला जास्त चालला म्हणजे माझा तरी जातोय असं सांगायला. ते सांगण्यासाठी माझं काय दुरुस्त झालं हे बघायला नको काय. मागल्या अधिकपासून या अधिकपर्यंत काय काय बदल झाला. मागं नाथ महाराजांचा हरिपाठ झाला आणि मग आता माऊलींचा हरिपाठ सुरू आहे. यामध्ये काय माझ्यात बदल झाला हे ज्याचं त्यानं मला तपासायचं. हे काय उपदेश म्हणून किंवा थट्टा म्हणतोय असं नव्हे. प्रत्येकानं आपला आपला अंतःकरण असं एक बळकट बनवायचं आहे. निश्चय वाढवायचे आहेत. आत्मविश्वास वाढवायचा आहे. देवापर्यंत माझी वाटचाल होते काय. मी कुणावर विसंबून फारसं राहिलो आहे. माझा आधार धन आहे, दारा आहे, पुत्र, संपत्ती, मान, सन्मान याच्याकडं झुकायला लागलो आहे काय. माझं निर्विशेष या मान मोहापासून मी लपून बाजूला यायला लागलो. हे ज्याचं त्याला कळायला पाहिजे. नुसता वेश घेणं म्हणजे परमार्थ नव्हे. नुसता तो सांगणं हे परमार्थ नव्हे. सांगणं गिळून एक दिवस महाराज ते स्वल्प कमी कमी अल्प जीवन करी तुका म्हणे साधे हरी. अल्प करता आलं पाहिजे. कमी 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 करता आले पाहिजेत आपले सगळे उपाधिगत व्यवहार. म्हणून त्रिगुणातले व्यवहार वाढत वाढत जाणार आहेत. निर्गुणातले व्यवहार कमी कमी होणार आहेत. आणि मग निर्गुण सार आहे. सार थोडंसं असतं आणि आसार आहे ते भरपूर असतं. मग आसारात फार सामर्थ्य असत नाही. म्हणून सगुण काय, निर्गुण काय, गुणाचे अगुण हे सगळे व्यवहार जर बघितले तर सगुणात आलेला देवसुद्धा एक दिवस त्याला देह ठेवावा लागतो. देवाविषयी असं म्हटलं की आमच्या लोकांना पटत नाही. कोणता देव खरा आणि कोणता देव बरा म्हटलं. राम, कृष्ण, नरसिंह, वामन, परशुराम एक एकात मिसळत नाहीत आणि एकाचं चरित्र दुसऱ्याला चालत नाही. रामनवमीचं कीर्तन अष्टमीला नाही, अष्टमीचं कीर्तन वामन जयंतीला नाही, वामन नरसिंह जयंतीला नाही. तो 6ला उपासला, ह्यो रात्री 12ला, तो सकाळी 12ला. असं देव एकच. मग ह्यांच्या आईवडील वेगळे, ह्यांच्या नगरी वेगळ्या, ह्यांचे भक्त वेगळे. अशा पार्ट्याच झाल्या का नाही हो या देवांच्या. आमच्यात आहेत तशाच आहेत त्यांच्यात. आणि मग त्यांचे हे मारुतीला यांना नाव दुसरं घेऊन चालत नाही महाराज. बळराम म्हटल्यावर ते तरपासले. शिव कुठला राम काढला म्हणाले. मी आयुष्यभर राम शोधलाय आणि हो बळराम कोण म्हणा लागलाय म्हणाले. महाराज राग आला मारुतीला यांना. याला एकनिष्ठता म्हणावी, बरोबर आहे, पण तोच कृष्ण होता. मागल्या अवतारात तोच राम होता. पटवून दिलं देवाने. हे असं सांगावं लागतं. हेतू काय, प्रत्येक अवताराची चरित्र बघून घ्यावी लागतील आणि अवतार चरित्र वाचता वाचता आपल्याला असं पटवून घ्यायचं की रामकृष्णादी अवतार हे एकाच निर्गुणापासून आलेले आहे. अव्यक्त निराकार नाही जाकार. तो परमात्मा अव्यक्त आहे, व्यक्त होणारा नाही. व्यक्त का होत नाही तर व्यक्त होत नाही तोच परमात्मा. व्यक्त आणलाय आमच्या संतांनी. आला नावा रूपा
तुका म्हणे झाला सो. संतांनी त्याला विनवणी केली, देवा तू खाली ये, आम्हाला दाखव रूप तुझं, सकळिकांचे समाधान नभे देखील वाचून रूप दाखविरे आता सहस्त्र भुजांच्या मंडिता. आतापर्यंत जे तुझं पुरुष सुक्तात विष्णू सहस्रनामात अनेक अनेक भक्तांनी वर्णन केलेले आहेत, ते रूप एकदा दाखव म्हणजे आमचं समाधान होईल. आणि मग दावी रूप माझं गोपिका ही विनचरणावरी माता. तुकोबारायाने नामदेवरायाने पाया पाहिला देवांना विनवणी केली म्हणून तो देवरूप धारण करून आला. आता तो आलेला देव महाराज पूर्ण सामर्थ्यानं आलेला आहे, पण आम्हाला तसा देव कळत. नामदेवरायाने कळवून सांगितलं, बाळ सगुण गुणाचे, बाळ दिसते गोजीरवाने, गवळणीच्या रूपानं ते सांगतात. हे दिसतंय गोजीरवानं, पण गोजीरवानं त्यानं 12 गाव अग्नी गिळलाय, अनेकांना मारलंय, जयद्रथाला बिळातनं काढून मारला, महाराज दडून बसला होता. आणि अभिमन्यू सख्खा भाचा असून पुढ्यात असून मारला. तो कुणाचीच गय करत, हा फार चांगला प्रवचन करतोय, नेहमी चांगलं गायन करतोय, सगळ्यासनी नेल्याशिवाय सोडत, कितीही आरत्या केल्या तरी नेईलच. म्हणून देवाविषयीची भूमिका एवढी पटवून घ्यायची. देव हा केलेल्या कर्माचं फळ देणारा आहे. देव मनसाक्षी आहे. देव काय करत नाही, काहीच करत नाही, आणि त्याच्याशिवाय काहीही होत नाही. असं एक पटावं, दोन्ही बाजूनं देवाचं देवत्व पटलं की निर्गुण देवाचं सामर्थ्य कळावं. उंबरा चढता टेका धरी, जो देव धरणी धरतो, गोवर्धन उचलतो, त्याला उंबरा चढता येत नाही का हो? उंबरा चढताना दुसरा त्याला हात द्यावा लागतो, यशोदा माता धरते, त्याला उचलून हात ठेवते. हे सोंग घेतले का खरोखर ताकद नाही त्याच्याजवळ. माताचा देव आमचा सोंगाड्या जर झाला तर काय सांगावं, भक्तांचं सोंग काय होऊन जाईल. हे सोंग सारेले या रूपे, अशी एक मजा आनंद आहे. माझा आनंद आहे ते त्या चरित्रामध्ये वाचलं की कळतं. देवानं एवढा मोठा सामर्थ्यवान पसारा त्या छोट्या चतुर्भुज रूपात आणला. अर्जुनाला देखील देव गावंडळ म्हणतात, अर्जुना ते माझं खरं विश्वरूप बघ, तू कशाला रथाच्या दांडीवर बसलेलं बघतोस. तो म्हणतोय मला हेच दाखव, ते नको. अरे तू कळायस म्हणतात, तो मी केवढा मोठा व्यापक आहे, नाही असं का तुला कळू नये. म्हणजे त्यांना सांगायचं काय, आमच्या संतांनी हे सहज कळवून घेतलं. तुम्ही ज्याला भवरा लपवून त्रास करता, त्याची गोटी लपवून त्रास करता, हे गवळणी तुम्हाला एवढं कसं कळत नाही. हा ब्रह्मविधीचा जनिता गे, तुम्ही याला धरू पाहता गे, हा कैसा येईल हाता गे गोकुळीच्या नारी. ज्याला तुम्ही देव सामान्य समजता तो सामान्य देव नाही. देव म्हणजे दिव्य, ज्याच्याकडून प्रकाशलं जातं ते, ज्याच्या प्रकाशानं हे प्रकाशित होतं ते सगळं विश्व, ज्याच्या प्रकाशानंच हे भास्यत्व होतं. तस्य भाषा सर्वविदम विभाती म्हणतात. त्याच्या भासावरच हे सगळं भासमान होतं. एरवी शिवोनी पृथ्वीवरी भासती पदार्थांची या परी. म्हणून त्याच्या भासानं हे सगळं कळतं. म्हणून कळणं हे त्याच्या उजेडात होतं, दिसणं सूर्याच्या उजेडावर, आणि कळणं मात्र देवाच्या उजेडावर. आमच्या आत देव आहे म्हणून आम्हाला कळतं, देवाचा उजेड नसता तर कळलं नसतं. म्हणून दिसणं हे दृश्य डोळ्याचं काम, ऐकणं हे इंद्रियांची कामं. ह्या इंद्रियाधिक कोणत्याही प्रत्यक्ष इंद्रियाने तो दिसत नाही, म्हणून तो प्रत्यक्ष प्रमाणाचा विषय नाही, तो शब्द प्रमाणाचा विषय नाही. गुरु सांगतील ते असं आहे म्हणून तिथपर्यंतच फक्त पूर्वतयारी करावी लागेल. तिथून पुढं आपण गप्प बसायचं का, त्याच्या पलीकडचा अनुभव गुरु सांगू शकत नाही. घराजवळ डांब आहे इलेक्ट्रिसिटीचा, घरात फिटिंग करून कनेक्शन द्यायला पाहिजे का नको. मग घरातली पूर्वतयारी आधी बल वगैरे सगळं चोख लावून घ्यायला पाहिजेत का आधी लाईट आणायची आणि मग करीत बसायचं. काय खरं होईल त्यातलं. श्री गुरूंच्या अनुभवाला जायला आम्ही गुरुबरोबर उंची वाढवायला पाहिजे का गुरुला खाली आणायचा. हे आम्ही गुरुला खाली आणायला लागलो. तू कसा खाली येलो, तू का म्हणे अंगे व्हावे ते तरीच महिमान येईल. अंगानं तसं व्हावं लागेल. बहुदुधड जरी ते उगाच ते हिशोब कामधेनू बरोबर शेड्या मेंढ्याने माझी 18 लिटर देते हे हिशोब घालून नाही चालणार. ती कामधेनू आहे असं कळवून घ्यावं लागेल. गुरुनी ज्याचा आम्हाला ज्ञान करून दिलं तो परमात्मा सामान्य नाही, तो सच्चिदानंद घन आहे, तो मला सगळ्या जगाचा आधार अधिष्ठान आहे. आणि म्हणून आम्हाला उंची वाढवावी लागेल. म्हणून आमची पूर्वतयारी आधी करून घेतली आणि नुसतं फ्यूज घातली की मग सगळ्या घरात उजेड पडतो. तशी उंची आपण वाढवायची आहे. सगुण काय, निर्गुण काय, समसाम्य कळवून घ्यावं लागेल. गुणरहित काय, गुणवान काय, सगळं हरीच नटलेलं आहे. मला याला ईश्वरवाद म्हणावं, सर्व ब्रह्मवाद म्हणावं. सर्व बाधावशिष्ट एक हरीच उरतो. म्हणून तुका म्हणे हरी काही उरून येदी, म्हणून तो परमात्मा शब्दाला विषय होत नाही. आप्तवाक्य म्हणून संतांचं ऐकायचं, ऐकू नये असं नाही,
पण त्याचा बोध शब्दानं होत नाही. त्याला तत्वमसी महावाक्य म्हणतात. त्याच्या पलीकडे उपमान प्रमाण दिलेलं आहे. एक उपमा देतात की बाबा कोल्हा कसा असतो, कुणी बघितला नाही, मग कुत्र्यासारखा असतो असं म्हणायचं. मग त्यानं बघितलं की कळतं. या माणसानं सांगितलं कुत्र्यासारखा कोल्हा असतो. त्या अर्थात असा आत्म्याविषयी, देवाविषयी, परमात्म्याविषयी काय उपमा देता येते? कुणी बघितला आत्मा नाही, सांगणाऱ्यानं नाही, ऐकणाऱ्यानं नाही. असं एक अनुष्ठान आम्ही करत चाललेलो आहे फक्त. म्हणून उपमान प्रमाणाला तो भेटत नाही. अनुमान काय काढावा? देवाविषयी अनुमान करता येत नाही. धूर असेल ते अग्नी असेल, हे तर्काचं उदाहरण आहे. त्याला 5 विषय आहेत महाराज तर्कासाठी, अनुमानासाठी. न्यायशास्त्रकार चांगलं सांगतात अनुमान, पण तरी देखील तो अनुमानाचा विषय होत. बुद्धी बोध्या सुखे एवढी वस्तू चुके अमृतानुभव सांगतात. इंद्रिय ही उडी न घेपती हे, सूर्य कोणा न पाहे परी आत्मा दाविला आहे. की सृष्टीतले सगळे पदार्थ जे देवाला जाणण्याकरता गेले तर त्यांच्याकडून देव जाणला जात नाही. पण तो शब्द प्रमाणाचा, प्रत्यक्षाचा, उपमानाचा, अनुमानाचा, पुढं अनुपलब्धी प्रमाण आणि अर्थापत्ती प्रमाण अशी 6 प्रमाणं शास्त्राने सांगितली. अनुपलब्धी म्हणजे जे नाही त्याची आपण अभावाची जाणीव करून घेणे. आमच्या भिताडाला सायकल लावलेली नाही, त्यावरती सायकल तिथं नाही. सायकल नाही असं म्हणण्यापेक्षा, सायकल लावलेलीच नाही असं म्हणण्यापेक्षा नाहीच म्हणा की अभाव असा सांगता येतो नाही म्हणून. मग नाही म्हणून तरी काय सांगायचं? म्हणजे सांगता येत नाही. देवाची अनुपलब्धी तो नाही असं ठिकाण सांगा, सगळीकडे भरलेलं आहे. अर्थापत्ती काय? त्याला अर्थापत्तीनं कसं जाणता येईल सांगा? एखादा मुलगा 10वी शिकला आहे, काहीच वाचत नाही, आयुष्य म्हणजे वर्षभर तो फुकटच फिरला इकडे तिकडे उड्या मारून, आणि बोर्डात पहिल्यांदा आला. इथं अर्थापत्ती प्रमाण काय लावायला पाहिजे? तो बिहारचा मुख्यमंत्र्याचा मुलगा असला पाहिजे, तो कुणाचा तरी महाराज अगदी जवळचा कोणतरी पाहुणा असला पाहिजे, असं काहीतरी अर्थापत्ती लावावी लागेल. तसा देवाविषयी कोणताही निकष लावता येत नाही. त्याच्या पलीकडं आणि 3 प्रमाणं दिली. एक शक्य प्रमाण, एक ऐतिह्य प्रमाण आणि एक चेष्टा प्रमाण. शक्यता, ज्याच्याजवळ 1000 रुपये आहेत त्याच्याजवळ 200 रुपये आहेत म्हणायला काय हरकत आहे? 1000 रुपये आहेत त्याच्याकडे 2000 आहेत असं म्हणता येणार नाही. मात्र 1000 रुपये आहेत त्याच्याकडे 200 रुपये असलेच पाहिजे. तसं देवाची व्याप्ती ज्यानं कळवून घेतलेली आहे तो देव सरवड्यात एवढा आहे, इतर गावात एवढा तेवढा असं काहीतरी म्हणता येईल, पण म्हणता येत नाही. देवाची व्याप्ती कळत विठ्ठल जळी स्थळी म्हणला. त्याच्याविषयी ऐतिहासिक पुराण काय येईल उदाहरण देता येईल? सरवड्यात असं सांगतात की असं झाड आहे आणि तिथं एक भूत आहे असं कोणतरी म्हाताऱ्यानं सांगितलेलं असतं. मग वाटेल जाताना ते लक्षात ठेवलेल्या एखाद्या पोरानं सायकलवरून अंधार पडला की मग त्याला खरोखरच भूत दिसतंय का? कुणीतरी ते सांगितलेलं. असं ऐतिहासिक पुराण देवाविषयी कुठलं वाक्य तुम्हाला माहिती आहे की देव असं वाक्य म्हटल्यावर उभा राहतोय झाडाखाली? नाही. ऐतिहासिक त्याला प्रमाण देता येत. आणि एक चेष्टा प्रमाण आहे. देवाची ज्याला अनुभूती आलेली आहे तो काहीतरी असं खुणानं दाखवू शकेल का हा देव असा आहे म्हणून? नाही. आमच्या संतांनी दाखवलेला आहे, पण बाधित अनुवृत्तीनं. व्युत्थान दशेत आल्यानंतर परत जागे झाल्याने मग देव असा आहे म्हणून सांगितलं. वास्तविक जसा आहे तसा देव वेदाला सांगता आलेला नाही, श्रुतीला सांगता आलेला नाही. म्हणून वेद जाणू गेला पुढे वेद जया गाती श्रुती म्हणती नेती अनुमानेन अनुमानेन श्रुती नेती निमित्ती म्हणती गोविंदुरे. म्हणून चेष्टा प्रमाण. एखादा स्वयंपाक चांगला झाला असं जर म्हटलं तर त्याला खुणेनं दाखवता येतं, अंगठाने तर्जनी असं बोट करून छान हात हलवता येतो, चांगला झाला आहे स्वयंपाक म्हणून. तसा देव असा दिसला आहे असं काय हात वर करून दाखवता येईल? डोळं मोठं करून वास येतोय देवाचा असं काहीही नाही. म्हणून देवाविषयी कोणतीही प्रमाणं जिथं फिके पडतात त्यालाच अव्यक्त असं म्हणतात. त्याला आकार नाही. म्हणून अव्यक्त निराकार नाही ज्या आकार जेथोनी चराचर, ज्याच्यापासून चर अचर सृष्टी निर्माण झालेली आहे त्या हरीचं गप्प भजन कर, दुसरं काही करू. ह्या गावाला कीर्तन, त्या गावाला कीर्तन, शिवाजप्या गोळा कर, तिथल्या तरट्या गोळा कर, काही उपयोग नाही. हरीशी भजे आणि जे ठेविले अनंतेमध्ये करता येतं. ठाईज वैसोनी आहे त्या ठिकाणी असाल ते करा जेथे तेथे. महाराज आमचे उपद्व्याप जर आम्ही कमी केले तर भरपूर वेळ आम्हाला परमार्थाला मिळतो. जबाबदारीने आम्ही जर उतरलो तर अव्यक्त असलेला देव एक दिवस आम्हाला महाराज अनुभवाच्या अंगानं कळून येईल. आणि अनुभवी आले अंगात या जगात. तसे लोकांना तसं तुकोबाराने अनुभव घेऊन सांगितलं. म्हणजे तुका म्हणे चाकूने सांगे माझा अनुभव आहे. म्हणजे चराचर सृष्टीचा विचार करत बसायचं नाही. चरसृष्टी कमी वयाची, अचरसृष्टी जास्त वयाची आहे. ज्याला जास्त जीवन आहे त्याचा महिमा जास्त असेल का कमी जीवनाचा महिमा जास्त?
सरवड्यातली दगडं ज्यादा वयाचे आहेत का आमचं वय ज्यादा? मग दगडाने किती लोक बघितली मेलेली गावातली? तेवढी तुम्ही आम्ही बघितल्या? सरवडे गावानं आतापर्यंत किती उपासलेली बघितली, जगलेली, मेलेली भरपूर बघितली तुम्ही आम्ही तेवढी बघितली. म्हणून इतिहास सरवडे गावाचा जास्त वयाचा आहे, आमचा इतिहास कमी वयाचा आहे. म्हणून आचर जरी सृष्टी झाली तरी महाराज त्याचा महिमा मोठा आहे. म्हणून देवाचा महिमा जर जगात सांगता येत नसेल, जगरूपानं बघता येत नसेल, जीवरूपानं किती नटला आहे, ईश्वर रूपानं तो किती नटला आहे. जगत, जीव आणि ईश्वर ही 3 तत्त्व महाराज एकदा सामान्य रूपानं आपल्याला कळाली की देव नावाची गोष्ट स्वतंत्र कळवून घ्यायची गरज नाही. म्हणून अव्यक्त निराकार नाही जाकार, ज्याच्यापासून हे चराचर जन्माला आलं त्याला हरिश्री भजे म्हणतात. याच्या पलीकडे ज्ञानोबा आपला स्वानुभव सांगतात. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण, माझ्या ध्यानातही तो आहे आणि मनातही तो आहे. आणि असं मला ध्यानी म्हणे हरी म्हटल्यामुळं अनंत पुण्य झालं. अनंत जन्मोनी मला अनंत पुण्य भेटलं ह्या जन्मामध्ये. हा त्यांचा अखेरचा जन्म असेल. बाळछंदो 22 जन्मे तोडिली भावाब्दीची कर्मे. ज्ञानोबा 108 वेळा आले म्हणतात. 88 वेळा समाधी निश्चळ पूर्वी तुझे स्थळ बहनाखाली. ज्ञानोबाईने हा अंतिम जन्म मांडला असेल. निवृत्तीनाथ दादांनी कृपा केली आणि महाकैवल्य तेजात विलीन झाले ज्ञानोबाई. आजही समाधी संजीवनामध्ये ते हरिहरी म्हणत आहेत, नारायण जपत आहेत. आमच्या उत्कर्षाकरता, कल्याणाकरता ते भूमिगत आहेत. म्हणून ज्ञानोबा नाही, त्यांचा आम्हाला अजिबात स्पर्श नाही असं कोणी म्हणायची गरज. आळंदीची समाधीने आमचं सरवडं हे काय कुठं जेसीबीने उकरलंय मध्ये आहेतच की, भूमिगत आहेतच ज्ञानोबा. नाथबाबा आमचे जलरूप झाले, तुकोबाराया आकाशरूप झाले, नामदेवराया पायरीचे चिरे होऊन राहिले. आमचे संत कुठं गेलेले विचार रूपानं आजही हजर आहेत. म्हणून ज्ञानोबा म्हणतात माझ्या लेखी या जन्मामध्ये पुष्कळ पुण्य, अनंत जन्मोनी पुण्य होय. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना. सर्वांनी हरिहरी म्हणूया, हरीचा पाठ करूया. हरीचा पाठ हेच अंतिम सार आहे. याच्या पलीकडे खरा परमार्थ ज्ञानोबाईने आमच्या संतांनी मोजकाने चोख असा सांगितला. तेवढे आमच्या तुमच्या अंतःकरणात सदैव राहावा. पांडुरंगाने अशी कृपा करावी. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. महाराज ज्ञानेश्वर ध्याने रामकृष्ण माने, ज्ञानदेवा ध्याने रामकृष्ण माने, ज्ञानदेवा ध्याने रामकृष्ण माने, ज्ञानदेवा